मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी त्याला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं. यम न्यायला आल्यानंतरसुद्धा चांगदेव महाराज त्याला परत पाठवून 1400 वर्ष कसे जिवंत राहिले. मेलेला मनुष्य जिवंत करण्याची सिद्धी कोणती? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या त्रिकालज्ञानी सिद्धीचं रहस्य काय आहे? एखाद्या साधुसंतांनी एखादं विधान करावं आणि ते सत्य व्हावं हे कुठल्या सिद्धीने साध्य होते? अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या विचार प्रबोध या चॅनलवर. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मनुष्याचा जन्म कसा होतो व मनुष्याने जन्माला आल्यानंतर काय केले पाहिजे किंवा त्याचे आद्य कर्तव्य काय असले पाहिजे. आज आपण पाहणार आहोत की मनुष्याचे आद्य कर्तव्य म्हणजे मुक्तीचा मार्ग व परमात्म्याची प्राप्ती याच्यासाठी मनुष्याने काय केले पाहिजे. अल्पायुषी मनुष्य नरदेहामध्ये आल्यानंतर मुक्तीच्या मार्गाने चालत असताना तो योग मार्गाचा अवलंब करतो व परमेश्वराच्या प्राप्तीची अपेक्षा मनामध्ये ठेवून त्या योग मार्गावर चालतो. त्या योगाची 4 मार्ग पडतात. पहिला मार्ग कपी मार्ग, दुसरा मार्ग मीन मार्ग, तिसरा आहे विहंगम मार्ग आणि चौथा पिप्पलिका मार्ग. पहिला कपी मार्ग. कपी मार्ग म्हणजे ज्याप्रमाणे माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उंच उंच झेपा घेतो त्याप्रमाणे हठयोगी सुद्धा 5 विषय षडगुणांना बगल देऊन किंवा शम, दम इत्यादीचा वापर करून कपी मार्गाचा अवलंब करतात व त्या योग साधनेमध्ये परमेश्वराची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. दुसरा आहे मीन मार्ग. मीन मार्गामध्ये ज्याप्रमाणे मासा वाहत्या पाण्याच्या उलट मार्गाने जास्त वेगाने पोहतो तसेच तो एखाद्या उंच धबधब्याच्या धारेला धरून खालून वरच्या बाजूला पोहत जातो, त्याचप्रमाणे योगीसुद्धा योगाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील 7 चक्रे भेदून म्हणजेच मूलाधार चक्रातील ऊर्जा सहस्त्रार चक्रापर्यंत घेऊन जातात. तिसरा आहे विहंगम मार्ग. विहंगम मार्गामध्ये ज्याप्रमाणे पक्षी आकाशामध्ये भरारी घेतो व मनसोक्त विहार करत राहतो त्याचप्रमाणे योगी किंवा साधक हे आपल्या योगाभ्यासाने म्हणजेच रेचक, पूरक आणि कुंभक अशी मुद्रा लावून सर्व प्राण एकवटून आत्म्याला ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन जातात व समाधीचा अतिउच्च आनंद लुटतात. चौथा आहे पिपलिका मार्ग. पिपलिका म्हणजे ज्याप्रमाणे एखादी मुंगी हळूहळू मार्गक्रमण करत एखादा पर्वत चढते व आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे साधक सुद्धा आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे चिंतन करत त्या मार्गाने चालत राहतो व सतत अभ्यासपूर्वक ध्यास घेऊन समाधी अवस्थेकडे मार्गक्रमण करतो. मुक्तीच्या मार्गावर लागल्यानंतर त्यांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागते. ते म्हणजे अष्टांग योग. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही बहिरांगे आहेत, तर ध्यान, धारणा आणि समाधी ही अंतरंगे आहेत. ज्यावेळेस बहिरंगाची साधना योग्य होईल त्यावेळेसच त्या साधकाला अंतरंगाच्या साधनेचा अधिकार प्राप्त होतो. यामध्ये बहिरंगाचे पालन करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. वर्षानुवर्षाची तपश्चर्या करून एखादी चूक झाली तर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. म्हणून ऋषीमुनींना परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी किंवा स्वप्नामध्ये दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी 60 हजार वर्षांची तपश्चर्या करावी लागते. म्हणून साधू संतांनी या योग, याग आणि विधींना दांभिकपणा म्हटलेले आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे या योग मार्गामध्ये चालत असताना साधकाला रिद्धी आणि सिद्धी ह्या परीक्षा घेत असतात किंवा त्यांचे सत्व हरण करत असतात. म्हणजे एखादा साधक अतिउच्च कोटीची साधना करून परमेश्वराच्या प्राप्तीच्या जवळ जाण्याच्या मार्गावर असताना
त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त होते व त्या साधकाचे मन विचलित करून त्याला परमेश्वर प्राप्तीपासून दूर घेऊन जातात व गुंतवून ठेवतात. त्याच्यामध्ये ज्ञानसिद्धी म्हणजे वर्तमान, भूत आणि भविष्य जाणून घेण्याची क्षमता त्यांना प्राप्त होते, किंवा वाचासिद्धी म्हणजे साधक किंवा योगी जो बोलेल ते खरं होणं. अशा ह्या सिद्धीच्या उपाधीमध्ये तो साधक अडकतो व आपल्या ध्येयापासून वंचित होऊन वाम मार्गाला लागतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चांगदेव महाराज. चांगदेव महाराज हे 1400 वर्ष जगले. त्याचं कारण म्हणजे त्यांना काळ आणि वेळ आलेली समजत होती. ज्यावेळेस काळ आणि वेळ येते त्यावेळेस ती आपल्या शरीरातून आत्मा घेऊन जाते, म्हणजेच आपला प्राण घेऊन जाते. पण आपल्या सिद्धीच्या जोरावर चांगदेव महाराज त्यावेळेला सिद्धीचा वापर करून त्या आत्म्याला शरीराच्या बाहेर काढून ठेवायचे व काळ आणि वेळ टळल्यानंतर ते कायाप्रवेश करायचे व आणखी 100 वर्ष जगायचे. असं करून ते त्या यमाला फसवायचे. असं करत करत ते 1400 वर्षे जगले. तसेच त्यांना संजीवनी मंत्राची सिद्धी प्राप्त होती. ते मेलेल्या मनुष्याला जिवंत करायचे, तर कुठलाही असाध्य रोग बरा करायचे. एखादं झाड सुकलेलं असेल तर त्याला पालवी फोडायचे. परंतु स्वतःच्या उद्धाराचे साधन, मुक्तीचा मार्ग त्यांना शोधता आला नाही व ते या सिद्धी आणि प्रसिद्धीमध्ये गुंतून राहिले. अशा या मोठमोठ्या साधूंची फजिती होत असेल तर या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य माणसाची अवस्था काय होईल, हा एक गंभीर प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. तर या सर्व अडचणींना मागे टाकून साधू संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग स्वीकारून सहज साधूच्या संगतीत, सद्गुरूच्या सानिध्यात आणि नामचिंतनाच्या जोरावर सर्वसामान्य माणूस स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो, मुक्तीच्या दारापर्यंत जाऊ शकतो, याचा प्रत्यय ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये देऊन ठेवलेला आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. तर या 4 मुक्त्या कुठल्या व त्या कशा साध्य होतात हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.